चार्जिंग सेक्शन. चार्जिंग सेक्शन मध्ये आज आपण बघणार आहोत बेसिक फोन. कोणतं? बेसिक किंवा कीपॅड मोबाईलचे बघणार आहोत. बटनाचे मोबाईल. आपण बघितलं तर रेग्युलर 5 पिनाच असतात. जिओचा मोबाईल बघितलं किंवा बटनचा मोबाईल बघितलं. आता सॅमसंग मध्ये 7 पिनच पण कनेक्टर असतात. पण बटनच्या मोबाईलचे कडकडाचे 1 आणि 7 नंबरचे पिन असतात. वेगवेगळे वर्क पण करत नाही. एनसीज असतात एक प्रकारचे. तर ज्यावेळेस आपण या ठिकाणी चार्जर लावलो तर इथे एक काय असतं आपलं ग्राउंड असतं, एक असतं एनसी. काय असतं एनसी. बटनच्या मोबाईलला एनसी असते. त्यानंतर एक आपल्याला भेटेल डीएम, एक भेटेल आपल्याला डीसी. आणि एक जे पॉइंट आहे आपला ते असतो प्लस मायनस. त्याला काय म्हणतो आपण बस किंवा दुसरं नाव काय व्हीसीएच किंवा पीसीएच नाव. आता ह्या ठिकाणी आपण ज्यावेळेस चार्जर लागतो इथं आपल्याला येते 5.2 व्होल्टेज. कुठलाही मोबाईल बघितलं तर 5.2 व्होल्टेज येते आपल्याला. तर ह्या ठिकाणी पुढे तुम्हाला एक असते चार्जिंग आहे. तिथं तुम्हाला 10 लेखची किंवा 8 लेखची बटनच्या मोबाईलला 80 बघायला भेटेल. आणि इकडे तुमचं एक बॅटरी कनेक्टर प्लस मायनस. तिकडे तुम्हाला एक कोड रजिस्टर असू शकतं इथं. आणि तुम्हाला R101. तर ज्यावेळेस आपण चार्जर लावतो तर डायरेक्ट आयसीला व्होल्टेज येत नाही. तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रोटेक्शन साठी काही डायोड कॅपॅसिटर दिलेले असतात. तर अगोदर तुम्हाला बघायला भेटेल डायोड. तर तुम्हाला झिनर डायोड बघायला भेटेल. त्यानंतर 2 ते 3 कॅपॅसिटर तुम्हाला इथं बघायला भेटते. हे काय सगळे कॅपॅसिटर आहेत. आता मला सिरीज मध्ये पॅरलर मध्ये सगळे पॅरलर मध्ये. आता त्यांचं काम काय तिथं ओव्हर व्होल्टेजला प्रोटेक्शन करायचं काम आहे. आणि या ठिकाणी ही एक असतं आपला बीएसआय पॉइंट. ते बीएसआय पॉइंट गेलेलं असतं आपल्याला सीपीयू कडे. आणि ते बरेच पॉइंट तुमचे सीपीयू ला पण कनेक्ट असतात. पण आपण फक्त चार्जिंगचं सेक्शन बघतो त्यामुळे चार्जिंगचं सप्लाय बघू आपण. आता हे डीएमडीपी पण तुमचा डायरेक्ट सीपीयू ला जाते. त्या चार्जिंग आयसीला कनेक्टेड नसते. आपण त्याचा डायग्राम पण बघू, सिस्टमॅटिक पण बघू. तर यामध्ये आता मला सांगा आयसीला व्होल्टेजची गरज किती आहे? आयसीला व्होल्टेजची गरज किती आहे? 5.2. इथं 5.2 येईल ना. इथं पण 5.2 व्होल्टेज येतंय. आणि आउटपुट जे आहे आपलं 4.2 पर्यंत. 4.2 पर्यंत. काही मोबाईलला बॅटरी लावलं तरच तिकडून आयसी व्होल्टेज देते. समजलं का? आपण बघतो चार्जर लावून चेक करतो बॅटरी कनेक्टरला व्होल्टेज येऊ लागलाय का. 4.2 असं तर आपल्याला वाटतं चार्जिंगचं चालू आहे सगळं. चेक करतो ना आपण. कधी कधी असं बघतो की चार्जिंगला 4.2 व्होल्टेज पण येणार तरी पण बॅटरी चार्ज व्हायला लागली. असं पण बघितलं असतं. त्यावेळेस लक्षात आलं का कसं चार्जिंग होते. ज्यावेळेस तुम्ही इथे बॅटरी लावली त्यावेळेस तुमची चार्जिंग आयसी आउटपुट दिली. समजलं? म्हणजे त्याला फीडबॅक भेटलं, बॅटरी भेटली तर त्याने चार्जिंग चालू करणार आहे. असं पण असतं काही मॉडेलमध्ये. आणि काही मॉडेलमध्ये बिना बॅटरीचं पण त्याला 4.2 देतं. बॅटरी असेल नसेल. जेव्हा बॅटरी लावलं तेव्हा त्यानं चार्ज होत आहे. तर यामध्ये फॉल्ट काय काय येते? फॉल्ट पहिला फॉल्ट आहे आपला चार्जिंग कनेक्टर खराब होणे. ते तर आपल्याला माहिती आहे. चार्जिंग कनेक्टर खराब होते, पाणी जाते किंवा जास्त चार्जर दुसरं लावलं किंवा खालवलं आपण तर तुटून जाते. चार्जिंग कनेक्टर काढता येते, बसवता येते सगळ्यालाच आपल्याला. बटनच्या मोबाईलला चार्जिंग कनेक्टर बदलावं त्याला ते पीसीबी भेटत नाही, काही भेटत नाही साधं. मग बऱ्याच वेळेस आपल्याला
डीएम डीपी हे पॉइंट उकडलेले असते. आपण काय करतो, काही मोबाईलला साध्या नुसतं V जरी मारलं तरी चार्जिंग होते. पण काही मोबाईलला तुम्हाला डीएम आणि डीपी पण असणं गरजेचं आहे, तरच ते मोबाईल चार्जिंग होते, फास्ट चार्जिंग होते. जर जिओचे फोन बघितलो तुम्ही नुसतं V जप्पर मारलो तर चार्जिंग होत नाही. चार्जिंग दाखवते पण भरत नाही. भरलं तरी मग 1 तासाला 2 तासाला 3 तासाला कुठे 2-3% वाढते. तर त्यामध्ये तुम्हाला काय करावं लागते, डीएम आणि डीपी हे जम्पर मारावं लागते. तुम्हाला सांगितलेलं की त्याचे टेस्ट पॉइंट असतात असे छोटे छोटे, बघितले ना आपण टेस्ट पॉइंट काय असते मदरबोर्ड. मग एकतर आजूबाजूला तुम्हाला रजिस्टर कॅपॅसिटर असतील, शक्यतो इथं डीएमडीपी ला सिरीज मध्ये काय असतात, रजिस्टर असते, किंवा दोन्हीमध्ये एक कॉईल पण असू शकते, असे एकाला डीएम एकाला डीपी. इथून आपल्याला जम्पर करता येतं, समजलं. तर डीएमडीपी देखील आपल्याला चार्जिंगचा फॉल्ट येऊ शकतो, फास्ट चार्जिंगचा. आता अजून फॉल्ट काय आहे त्याच्यामध्ये, की बाबा चार्जिंग तर दाखवतंय पण भरत नाही, असाही प्रॉब्लेम येतो आपल्याला बटनचा मोबाईल जरी असला तरी. तर त्यावेळेस तुम्हाला पहिलं तर बॅटरी कनेक्टर चेक करावं लागेल, बॅटरी चेक करावं लागेल, किंवा हे कोड रजिस्टर चेक करावं लागेल. त्यानंतर मग आयसी मध्ये पण प्रॉब्लेम जाऊ शकतो, किंवा कनेक्टरच्या डीएमडीपी मध्ये प्रॉब्लेम असेल तरी पण तसं होतं, आपलं चार्जिंग फास्ट भरत नाही किंवा चार्जिंग दाखवत पण कसलीच भरत नाही. तर तुम्हाला चार्जिंग आयसी, चार्जिंग आपलं बॅटरी कनेक्टर, कोड रजिस्टर, ह्या गोष्टी आपल्याला चेक करायच्या. अजून फॉल्ट काय आहे त्याच्यामध्ये, की चार्जर लावलं की लाईट बंद पडले. ज्यावेळेस आपण चार्जर लावतो त्यावेळेस लाईट बंद पडले चार्जर, म्हणजे काय झालेलं, आपलं शॉर्टिंग झालेलं कुठेतरी. काय शॉर्टिंग झालं असलं आता इथं, V पॉईंट शॉर्ट झाला असेल तुमचा V. पहिलं तर चेक करायचं की तुमचं चार्जिंग कनेक्टर अगोदर बदललेलं आहे का. बदललेला असेल तर कुठेतरी ग्राउंड टच झाला असेल पहिली गोष्ट. कनेक्टर काढायचं, मग चेक करायचं आपल्याला त्या पॉईंटला रिडिंग येते का. रिडिंग चेक करता येतं सगळ्याला, चेक करता येतं ना रिडिंग. ग्राउंडवर रेड कलरचं ठेवायचं आहे आणि ब्लॅक चेक करायचं आपल्याला, डायोड मोडवर ठेवून. जर इथं रिडिंग येत असेल तर तुमचं चार्जिंग कनेक्टर खराब आहे. जर तुमचं चार्जिंग कनेक्टर काढून पण रिडिंग येत नसेल तर तुम्हाला चेक करायचं आहे जे पॅरलर मध्ये कंपोनंट आहेत, कुठला शॉर्ट आहे का. शक्यतो जास्त सगळ्यात जास्त काय खराब होते ना, डायोड खराब होतो. पण डायोडला काढूनच टाकायचं आहे, त्याला रिमूव्ह करायचं. ते रिमूव्ह करून जर तुमची शॉर्टिंग निघाली तर ठीक आहे, नसेल तर तुम्हाला कॅपॅसिटर पण चेक करावं लागेल, नाही तर लास्ट आयसी पण शॉर्ट असू शकते. समजले सगळं. तर आपण फुल टेस्टिंग केलो तर ह्या लाईनला रिडिंग यायला पाहिजे, हॉट टेस्टिंग केलो चार्जर लावून तर इथं काय यायला पाहिजे, व्होल्टेज 5.2 यायला पाहिजे. समजलं सगळ्याला. तर फटांच्या मोबाईल मध्ये एवढंच असते. त्याचा एक डायग्रामचा फोटो काढून घ्या, नंतर तुमच्या मोबाईलवर काढा. व्हिडिओ पण केला आपण. आता जर आपण बघितलं तर कुठल्या मॉडेलचं आहे का, विशिष्ट कुठल्या मॉडेलचं काढलंय का आपण, की बाबा हे कार्बनच्या मोबाईलचा आहे किंवा जिओच्या मोबाईलचा आहे किंवा बटनच्या 310चं 313चं किंवा 1200 मोबाईलचं असं काढले का आपण. मी कुठलाही युनिव्हर्सल आहे, कुठलाही बटनचा येऊ द्या तुम्हाला हेच राहणार आहे. आता ह्या ज्या गोष्टी तुम्हाला 10-15 मिनिटात मी सांगितलं हे जर तुमच्या लक्षात आले तर बटनचा मोबाईल एक वापस जात चार्जिंग. त्यामुळे तुम्हाला थोडासा अनुभव यावा लागेल काही दिवसानं, हळूहळू. आणि बेसिक प्रॉब्लेम तर 90% तुमची कनेक्टर खराब होते, 10% तुमचा बोर्डमध्ये प्रॉब्लेम जाऊ शकतो. आता आयसी मध्ये जर फॉल्ट आला तर आयसी आपल्याला सेम मॉडेलचे दुसरे काढून टाकायचे, 10 लेगचे आयसी. बरोबर पीसीबी पडलेले असतात आपल्याला. तर आता आपण हेच सेक्शन वेगवेगळ्या मॉडेलमध्ये कसं दिलेलं आहे, म्हणजे 1-2-3 मॉडेल बघू. भरपूर मॉडेल बघितलं की टाइम जातो आपला. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं जिओचं चार्जिंग सेक्शन. जरा जरा वापरायचं काय लागला आता. बटनचे मोबाईल आहेत सॅमसंग मध्ये, जास्त येणार आहे आपल्याला. बघा सॅमसंग सॅमसंग मध्ये बी सिरीज मध्ये B310 हार्डवेअर सोल्युशन, चार्जिंग नॉट. व्हिडिओ चालू राहू दे, चालू.
बघा जे आता आपण एक छोटस चार्जिंग स्टेशन बघितलो त्यामध्ये आणि यामध्ये फरक काय बघा. हं? फरक काय वाटतंय का किंवा आपण बरोबर शिकलो ते. आपलं चार्जिंग सॉकेट 1 2 3 3 आणि 4 5 यामध्ये हे आहे आपलं काय ग्राउंड आहे. त्यानंतर एक डीएम एक डीपी हे 2 डीएम डीपी डीपी आणि रेड कलरचं काय रिबस किंवा बीसीएच म्हणतो आपण. डीएमडीपी बघा अगोदर डीएमडीपी तुमच्या आले तिथं सिरीज मध्ये रजिस्टर लावलेत. तुम्हाला सांगितलं हमेशा रजिस्टर असतील किंवा मग एक ड्युअल कॉईल असू शकते. दोन्ही मध्ये एक कॉईल दिलेली असते. सिरीज मध्ये असते आणि त्याचा सप्लाय गेला डायरेक्ट कुठं सीपीयू ला गेला. जर तुमचा अँड्रॉइड असेल तर अँड्रॉइडचं पण सेम आहे. डीएमडीपी एक तर तुमची पॉवर मध्ये पण जाऊ शकते किंवा डायरेक्ट सीपीयू ला पण जाऊ शकते. ज्यावेळेस आपण डायग्राम ओपन करू त्यावेळेस आपल्याला समजेल. आपला जर युएसबीचा काही प्रॉब्लेम असेल बाकीकडे कुठं बघायची गरज नाही. डीएमडीपी आपल्याला चेक करायचे किंवा एखादी रजिस्ट्री ओपन असेल इथे रिडिंग येत नसेल तर समजायचं की आपलं डीएम किंवा डीपी ओपन आहे. आपलं दुनिया पण काय आलं पाहिजे इथं रिडिंग आला पाहिजे जी आला पाहिजे. मोबाईल सायलेंट झाला पाहिजे. तर या ठिकाणी बघा जसं की आपण बघितलं चार्जिंग सेक्शन ह्या ठिकाणी आपल्याला V1चा पॉइंट आहे. पहिला सप्लाय कुठं आला आपल्या इथं हे काय डायोड आहे आणि ही बाजू काय डायोडची ग्राउंड. त्यानंतर आहे कॅपॅसिटर. कॅपॅसिटरची बाजू काय ग्राउंड आहे. त्यानंतर आहे अजून एक कॅपॅसिटर हे बाजू ग्राउंड आहे. म्हणजे सगळे पॅरलर मध्ये लावलेले आणि सप्लाय कुठे गेले आयसीच्या 1 नंबरच्या पिनला सप्लाय गेला. बरोबर आहे. हे झालं त्याचं काय आयसीचं इनपुट 5.2 त्याचं इनपुट आहे आणि आउटपुट जे आहे तिकडे 10 नंबरचं पिन. आता 10 नंबरचं पिन कसं मोजायचं त्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जर इथं नो स्टेट पॉइंट असेल तर घड्याळाच्या उलट्या दिशेला मोजायचं आपल्याला. लेग आयसी जर असेल तर त्याला कसं मोजायचं घड्याळाच्या उलट्या दिशेनं अँटी क्लॉकवाईज. इथे 1 नंबर असेल तर इथे किती 5 इथं 6 इथं 10. तर इनपुट आहे आपलं 1 नंबरला आणि आउटपुट आहे आपलं 10 नंबरला. आता आउटपुट म्हणजे हे कुठे गेलेलं आहे तुमच्या बॅटरी कनेक्टर. इथे डायोड लावलेला आहे आणि इथं बॅटरी कनेक्टर लावलेलं आहे. तर तुमची चार्जिंग आयसी ह्या ठिकाणी 10 लेगची आहे. सेमच आहे तुम्ही लिहून घेतलेलं त्याच्या अगोदरचे डायग्राम बघितलं सेम आहे ना. सेम आहे. आता तुम्हाला बदल काय काय दिसू शकते डायोडच्या ठिकाणी. डायोड तर कंपल्सरी राहते प्रत्येक मोबाईलला. फक्त कॅपॅसिटर 2च्या ठिकाणी 3 असू शकते 4 असू शकते किंवा कोणत्याला कॅपॅसिटर बिना डायोड डायरेक्ट असू शकते. चायनाचे 200-300 रुपये 500 रुपये मोबाईल जर असतील तर डायरेक्ट तिथं तुम्हाला डायरेक्ट एक चार्जिंग आयसी 6 लेगची 10 लेगची 8 लेगची आयसी असेल तिथून पुन्हा डायरेक्ट बॅटरी कनेक्ट. सेम आहे का नाही. समजेल तुम्हाला कुठलाही चार्जिंगचा मोबाईल समजेल की बाबा 6 लेगची 10 लेगची आयसी आजूबाजूला कोणी दिसली तर काय असू शकते ते चार्जिंगची आयसी असू शकते. असं नाही की तुमच्या कनेक्टरच्या बाजूला आयसी असेल. तुमचा कनेक्टर इथं आहे आयसी इकडे असू शकते इथं असू शकते खाली असू शकते कीपॅडवर बी असू शकते खाली वर कुठे बी असू शकते. समजलं. तर आपण 1-2 मॉडेल बघितले आपण. यामध्ये सगळे अँड्रॉइड आहेत. आता 310 बघितलं आपण. बटनचा का बघतो मोबाईल आपण बटनचा बघितलं तर पुढचं कळलं आपल्याला. आता माझ्याकडे सर बटनचे येतच मला शिकायचं नाही. बटन सगळ्याकडे बटनचा मोबाईल येतो आणि हे जेवढं व्यवस्थित समजतंय आपल्याला तेवढं अँड्रॉइड समजत नाही. हे जर समजलं तर पुढे अँड्रॉइडचं पण समजेल आपल्याला. हे समजल्यानंतर आपल्याला लगेच जिओचं बघायचं आहे. जिओचं चार्जिंग सेक्शन बघायचं का ह्याच्यामध्ये आणि जिओ मध्ये काय फरक आहे. पुन्हा जिओचं झाल्यानंतर मग अँड्रॉइड मध्ये बघा यामध्ये काय दिले आता बघितलं आपण B310 V बस
इथून आला डायोडला, डायोडला, कॅपॅसिटरला, कॅपॅसिटरला. त्यानंतर ह्या कॅपॅसिटरला, त्यानंतर आयसीच्या 1 नंबरच्या पिनला. आणि आउटपुट काय त्याचं 4.2 यायला पाहिजे, पण याला काय म्हणजे मिसिंग म्हणजे प्रॉब्लेम आहे त्याला काहीतरी. आता हे आहे K9 कार्बनचा. तर या ठिकाणी चार्जिंग सॉकेट आहे. डायोड कुठे दिसतं बघा तुम्हाला, तिथे दिसतं. म्हणजे याचा सप्लाय कसा गेला बघा, इथून तुमचा एक प्लस पॉइंट, प्लस पॉइंट इथं आहे. इथून सप्लाय आला कुठे तुमच्या डायोडला, डायोडून आला तुमच्या कॅपॅसिटरला, कॅपॅसिटरून आला तुमच्या 6 लेगच्या आयसी. त्या बाजूला असेल किंवा ह्या बाजूला असेल, पण आला सप्लाय. त्यानंतर तुमचं आउटपुट इकडे किंवा इकडे असेल, तर तिथे दिलं तुम्हाला कोड रजिस्टर, कोड रजिस्टर आलं तुमच्या बॅटरीच्या प्लस पॉइंट. आयसी काही वेगळा याच्यात समज तुम्हाला 6 लेगची आयसी 10 लेगची आयसी आजूबाजूला कुठं पण दिसेल. पहिलं तुम्हाला डायोड कॅपॅसिटर दिसेल चार्जिंग जनरेटरच्या आजूबाजूला, समजायचं की हे प्लस आहे. जसं जसं तुम्ही 2-4 मोबाईल 8-10 मोबाईल करताल त्यावेळेस तुमच्या दिमागात एकदम परफेक्ट बसेल की बाबा हे जे चार्जिंग आयसी आहे. चार्जिंग आयसी तुम्हाला बदलायची गरज पडत नाही. बटनच्या मोबाईलला जास्तीत जास्त कनेक्टर किंवा जम्पर किंवा डायोड खराब होणे, त्याला शॉर्टिंग दाखवणे, एवढेच प्रॉब्लेम येतील समजा सगळ्याला. तिकडे आता हे कोणता बघा 313 मोबाईल, 313 आयसी कुठे दिले बघा, कनेक्टर इथं आहे, डायोड वगैरे दिले इथं, पण हे डायोड नाही. इथून इथं सप्लाय आल्या चार्जिंग आयसी डायरेक्ट हवं इथं, चार्जिंग आयसी आहे, बॅटरी कनेक्टर येत आहे. आणि जर बटनचा 1200 मोबाईल बघितला आपण, तर 1200 मोबाईलचं आहे 1200 आहे कनेक्टर. आता याचं मोठं येत आहे, सप्त कनेक्टर येत आहे. यामधले त्याचे जे प्लस पॉइंट आहेत बॅटरीचे चार्जिंगचे, व्ही बस पॉइंट आहेत ते 2 आहेत. याचं काय आहे प्लस आहे, आणि इकडचं काय याचं ग्राउंड आहे, मायनस आहे. लास्ट 2 पॉइंट ग्राउंड मध्ये येणार, आणि इकडचे फर्स्ट 2 पॉइंट आहेत प्लसचे आहेत. मग आता ह्याला डायरेक्ट इथून कुठे दाखवलंय, आयसीला दाखवलंय. ह्याच्या अगोदर सप्लाय कुठं आहे, इथून पहिलं काय आहे आपलं डायोड येत आहे, हे डायोड येत आहे. हे कॅपॅसिटर येत आहे का, आहे का नाही, आहे कोणाला वाटतं का, ह्याचा सप्लाय बघा कुठे गेला, ह्या कॅपॅसिटर सप्लाय इकडे आहे. तिथं बाजूला दिलं म्हणजे ते नाही, तर सप्लाय बघा कुठे गेलाय. आता ह्याचा सप्लाय इथं मधून इंटरनल आलेला आहे. इथून सप्लाय आला पहिलं इथं, इथून सप्लाय आला तुमचा ह्या कॅपॅसिटरला, कॅपॅसिटर आला पुन्हा इथल्या 1 नंबरच्या पिनला, आणि आउटपुट आपल्याकडं 10 नंबरच्या पिनला. तिथे एक रजिस्टर पण लावलंय. त्या 1200 मोबाईलला एक प्रॉब्लेम येतो, चार्जिंगला लावलं तर जाऊन होते, चार्जिंग काढलं बंद पडतं, असा प्रॉब्लेम आहे त्या मोबाईलला. तर हे एक रजिस्टर खराब होतं तिथं, इथून एक जम्पर मारायचा असतो तिथं मोबाईलला, आणि बॅटरी कनेक्टर ह्या ठिकाणी त्याचा प्लस पॉइंट 10 नंबरच्या पिनला आहे. ते काही वेगळं आहे. आता बटनचा कुठलाही काढला मग करता येईल, तुम्हाला बघता येईल, ट्रेसिंग करता येईल. ट्रेसिंग म्हणजे काय असतं, इथं रिडिंग येते का, येत नसतं, इथे जम्पर मारायचं. शॉर्टिंग असेल तर हे लाईन कुठे शॉर्ट आहे बघा. मोबाईल मध्ये प्रॉब्लेम काय येतात, एकतर ओपन होणे किंवा शॉर्ट होणे, ते 2च प्रॉब्लेम येतात. किंवा तिसरा आहे लिकेज होणे, ते 3 प्रॉब्लेम मला बघायला भेटते. लिकेज असेल हे पार्ट किंवा आयसी लिकेज, शॉर्ट असेल ते शॉर्ट, लाईन ओपन असेल, ओपनला गेलो तर इथं ट्रॅक ओपन झाला असेल, इथून इथं जम्पर करायला. समजलंय, बेसिक मोबाईलचा विषय संपला इथं. आता